सूक्ष्म असतात, नुसत्या डोळ्याने त्यांना पाहणे अशक्य असते. पेशींचे निरीक्षण करणे व त्यांना पाहण्यासाठी आपण मुख्यतः करून संयुक्त सूक्ष्मदर्शक, ज्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हटले जाते, त्याचा वापर करतो. कंपाऊंड मायक्रोस्कोपची जर संरचना तुम्ही पाहिली तर कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये सर्वात आधी खाली जो असतो याला आपण पाया म्हणतो. पायाच्या वरती तुम्हाला हा जो ग्लास दिसतो हा प्रकाश स्रोत ॲडजस्ट करण्यासाठी, ज्याला आपण लाईट ॲडजस्ट करण्यासाठी वापरला जातो. आपला जो स्पेसिमेंट आहे तो ठेवल्यावर लाईट ॲडजस्ट केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा मंच किंवा ह्याला स्टँड ही म्हटले जाते. ह्या मंचवर आपण आपल्याला ज्या कोणत्या पेशी पाहायच्या आहेत त्या आपण ह्या ग्लास स्लाईडवर कवर स्लिप लावून पाहू शकतो. त्याच्यानंतर आपण हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुभिंग आहेत ह्यांच्या पॉवर ॲडजस्ट करून पेशी कित्येक पटाने मोठी करून पाहू शकतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिले तर हे जे दोन नॉब्स दिले आहे त्याला आपण स्थूल समायोजक आणि सूक्ष्म समायोजक असे म्हणतो, ज्याच्यामुळे आपण फाईन ट्युनिंग करून मायक्रोस्कोप वरती खाली करू शकतो. इथे आपला सगळ्यात वरती नेत्रभिंग दिलेला असतो, ज्याच्यामधून आपल्याला पाहायचे असते. या नेत्रभिंगामधून कोणताही कॉम्पोनंट पाहिला जाऊ शकतो. या प्रकारे हा कंपाऊंड मायक्रोस्कोप वर्क करतो. पॉज करा, स्टॉप. या पद्धतीने आपण सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरू शकतो. हा नॉब यूज करून आपण लेंथ हा ॲडजस्ट करतो. इथं स्पेसिमेंटवर आपण त्याला फोकस करतो आणि हा खालचा जो ग्लास आहे त्याला ॲडजस्ट करून प्रकाश ॲडजस्ट करतो.